शिकले ह्यो नकाशा कशाला आणलाय? तुझं तर भूगोल नाही ना? भूगोल नाही तर काय झालं, आणलाय जरा अभ्यासासाठी. कसला अभ्यास? जम्मू काश्मीरचा. अख्खं जम्मू काश्मीर पाठ झालंय आपलं. का? अगं का म्हणजे आता उद्या आजा पोस्टिंग करून बॉर्डरवर गेला की मला माहित असलं पाहिजे ना तो नेमका कुठं येते, म्हणून अभ्यास करते. शिकले इतर वेळी तू मस्त दांदरट असशील, पण आजाच्या प्रेमाच्या बाबतीत मात्र मानलं तुला. एवढं बेभानून प्रेम करतेस. आजा लई लकी आहे. हायच तो लकी आणि मी बी लकी आहे. पण तुझं हे वागणं मला लय आवडलं. तुला कळत पण नसल, पण तू हळूहळू आजासारखं वागायला लागलीस. तुम्ही दोघं लवकर एकत्र यायला पाहिजे. मैं तो अल्लाह ताला से तुम दोनों के लिए रोज नमाज अदा करूंगी. मग म्हणजे यशमुडी आहेस तू. बर ह्यो स्वेटर तुझ्याकडे ठेव. का? अगं आज आजाला द्यायचंय, पण माझ्याकडे नको. कुणी बघितला तर लई घोळ होईल की. पण शिकले तुला कुणी बघितलं नाही ना स्वेटर विणताना? नाही ग, नीलम काकीने शिकवलं ना तुला? अगं वय, पण शिकवलं म्हणजे नुसतं दाखवलं म्हणून तिनं पण नाही बघितलंय. हा, म्हणजे आज जरी बाहेर घालून गेला स्वेटर तर कुणाला काहीच कळणार नाही की आजाला स्वेटर तू दिलायस ती. मग हायच मी हुशार. मैत्रीण कुणाची? एवढं पत्रिका हे लग्नाला जायचं म्हणजे डोक्याला तापच आहे बघ. अहो भैया, असं म्हणून कसं चालेल? लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं लागतं. अरे पण आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण जेवायचा आग्रह कशाला करतात काय कळतच नाही. अहो भैया, कसं असतं माहितीये का, 2 घास खाल्ले ना की समोरच्या व्यक्तीला तेवढंच बरं वाटतं. म्हणूनच आम्हाला लग्न नको वाटतं. भैया एक सांग का, राजकारणात जर तुमचा जनसंपर्क वाढवायचा असेल ना तर लोकांच्या लग्नात आणि मैतीला गेलंच पाहिजे. ए तू आता आम्हाला राजकारण शिकू नको. आमच्या 3 पिढ्या गेल्या त्याच्यात. उद्या कुठं काय लग्न कार्य आहे का ते बघून सांग तेवढी. हा भैया. मंगलताई, जी भैया साहेब. नुसतं जी जी करू नका, गाडीत चाव्या घेऊन याचा. जी. परत जी. मंगलताई, काय झालंय? भैया साहेब, बोला. आई साहेब 2 दिवस जेवल्या नाहीत. अरे बाप रे, का? काय माहित, काही बोलल्या नाहीत, बाहेर बी आल्या नाहीत आणि कुणाला आत येऊ नको म्हणून सांगितले. आई साहेब, काय झालं? टॅलेंट, आई साहेब आमच्या चिडल्या तर नसतील ना? हा, नेमकं असं काय झालंय की आई साहेब जेवण करेनात? हा हा, ऐका मंगलताई, तुम्ही काहीतरी कारण सांगून त्यांना जेवायला लावा. त्यांचा राग तुम्हाला माहिती ना, एखाद्याशी बोलणं सोडलं म्हणजे बोलणं सोडूनच देतात. माझं काही धाडस होणार नाही त्यांच्या समोर जायला. टॅलेंट, हा तू जातोस का? नाही, नको, थांब, मीच जातो. मंगलताई, हा. आईंसाठी ताट तयार करा. जी. लवकर आणा. टॅलेंट, नेमकं असं काय झालंय रे? म्हणजे आई 2 दिवस झाले जेवले नाहीत. भैया काय माहित नाही, पण आपलं जे काय चाललंय त्यांना कळलं तर नसेल ना हो? ए नाही 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 नाही, काय बी करून ते कळलं नाही पाहिजे. ते जर कळलं तर माझं काही खरं नाही मग. भैया तुम्ही एक काम करा, जाऊ बघा काय झालंय. हा, मंगलताई लवकर ताट आणा.
आईसाहेब, आईसाहेब, 2 दिवस झाले तुम्ही जेवले नाही असं कळलं. जेवण करून घ्या. काय झालं? नरड्याच्या खाली घास का जायना झालाय? का का सही घेतली म्हणून? कसं ती यायची इथली जमीन इकली म्हणून? काय आहे तुम्ही? तुम्हाला जमीन महत्वाची का मी हो? काय विचारतोय मी? तुम्ही मी आहे ना महत्वाचा? मग मी आहे ना इथं. जेवणावर कशाला राग काढताय? चला जेवण करून घ्या बरं. हा, भूक नाहीये. भूक नाही? अशी कशी भूक नाही? आता जेवण न करून मरून जायचंय का? खरंच भूक नाहीये. पण आम्हाला आहे ना, आमच्यासाठी तुम्हाला जेवावं लागेल. थोडं तरी खाऊन घ्या हो. काय आहे, आमच्या बापानं सगळी इस्टेट तुमच्या नावावर केली म्हणून आम्हाला असं वागावं लागतंय. जेवा हो. आता तुम्ही नाही जेवला तर आम्हाला भरवावं लागेल बरं का? काय आहे तुम्ही? आई साहेब जेवा हो. हा? जेवा. आहे का? अरे जेवा हो ना. जेवा. जेव म्हणलं की जेवायचं. कस कस असं जेवणावर कशाला राग काढायचा आहे? उगाच आपलं कसं जेवताय आई तुम्ही? हं? नाही खायचं. इकडे बघा, संध्याकाळी गावात मिटिंगला जायचंय ना? हा, नेहमी सारखं जायचं हसत मुखानं. कसं जाणार? इकडे इकडे बघा कसं. असं. बर, मला बी गावात ऑफिसात जायचंय. मी इथं जाऊन हा जेवण करून घ्यायचं बरं का सगळं. आशीर्वाद द्या. अहो आशीर्वाद द्या आई. थोर तुझ्या आशीर्वाद.